नमस्कार. प्रतिभा टेलरिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फोटोस ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी हा ब्लाऊज घेतला आहे. सर्वप्रथम ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. सुरुवातीला उंची घ्यायची, आधी इथून उंची घ्यायची. उंची आहे 14, लिहून घ्यायचे. त्यानंतर छातीचं माप घ्यायचं आहे. ब्लाऊज ठेवून घ्यायचं व्यवस्थित. छाती माप इथून घ्यायचं या टोकापासून इथपर्यंत. इथे 24 येते, 24च्या डबल 48. छाती आपली इथे आहे 48. त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर आहे इथे 12 इंच. पुढचा गळा घेऊया. पुढचा गळा आहे 5.5. मागचा गळा घेताना मागची पट्टी मोजून घ्यायची. ही पट्टी तयार 5 इंच आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आपली खालची कमरपट्टीमध्ये, तर 5.5 इंच. त्यानंतर बाही लांबी बघूया. इथून घ्यायची या टोकापासून 7.5 आहे, पण 8 इंच घ्यायची आहे. त्यानंतर खालचा भाग बघूया. दंडगेर दंडगेर आहे 8.5. त्यानंतर कमरेचं माप बघूया. कंबर आहे 42. पेपर कटिंग बघूया कशी करायची ते. सुरुवातीला उंची घेऊया. उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये एक जास्त घ्यायचा आहे, म्हणजे 15 घ्यायचे. त्यानंतर शोल्डर आहे आपलं 12 इंच. 12चे निम्मे 6 प्लस अर्धा इंच वाढवायचा आहे, म्हणजे 6.5. त्यानंतर इथे पण तेवढंच घ्यायचं 6.5 खाली मुंडा खोली. लाईन देऊन घ्यायची. खाली पण लाईन द्यायची. त्यानंतर जिथून आपण मुंडा खोली घेतली तिथून छातीचं माप घ्यायचं आहे. छाती 48 चा चौथा भाग घ्यायचा. 48 चा चौथा भाग येतो 12. दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची पुढे, 1.5 इंच किंवा 2 इंच. लाईन देऊन घ्यायची आहे.
त्यानंतर कमरेचं माप घ्यायचं किंवा फुल साईज आहे याच मापाने खाली घेतलं तरी चालतं. कंबर तशी 42 आहे, याच मापाने घेतलं तरी चालेल. इथे आपला 1 इंच टक्समध्ये जाईल, 1 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हे आपलं कमरेचं माप येईल इतकं टक्स दिल्यानंतर. त्यानंतर इथून घ्यायचं 1.5 इंच, या पॉईंटचा आणि या पॉईंटचा मध्य काढायचा. त्या मध्यावरती सेप द्यायचा आर्महोलचा मागच्या. इथून 1/2 इंच घ्यायचं शोल्डर डाऊन. त्यानंतर इथून घ्यायचं शोल्डरचं 2.5 इंच, लाईन लिहून घ्यायची. आणि मागचा गळा घ्यायचा आहे. मागचा गळा किती आपला, मागची पट्टी मोजून घ्यायची. ही मागची पट्टी 5 इंच आहे आणि शिलाईमध्ये जाईल 1/2 इंच, म्हणजे 5.25. इथून गळ्याचा पॉईंट द्यायचा, शिलाईमध्ये जाईल आपलं 1/2 इंच, इथे कमरपट्टीमध्ये जाईल इथला. तयार ही 5 इंच येईल. बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर सेप द्यायचा गळ्याचा. कापून घेऊया. हा मागचा भाग कापत आहोत आपण. गळा पण कापून घेऊया. हा जरा पाठचा भाग. हा पाठचा भाग जसा आता ठेवून घ्यायचा. चासणी लावून घेऊया आधी याला. आहे तशीच आउटलाईन द्यायची आधी, जसं आहे तसंच. आउटलाईन देऊन घेऊया याची पुढच्या भागाची. शोल्डरची पण देऊन घेऊया. आणि आपली शिलाई मार्जिन इथपर्यंत. आणि ही आपली उंची होती
हा झाला पुढचा भाग आपला. आता मागच्या भागापेक्षा 2 इंच जास्त घ्यायचं. पुढच्या भागाला उंचीमध्ये वाढवायचा. हे 2 इंच परफेक्ट आलं आहे आपलं इथे. उंचीमध्ये वाढवायचं आहे. त्यानंतर पुढचा मंदा खोली घ्यायचा आहे. मागच्याला 1.5 इंच घेतला आपण, पुढच्याला 1 इंच घ्यायचा आहे. सेप द्यायचा आहे. पुढचा गळा आहे आपला 5.5 इथून घ्यायचं आहे. जिथे 20 इंच घेतला आपण तिथून 5.5 आहे. अर्धा इंच जास्त घ्यायचा म्हणजे 6 इंच. 6 वरती बॉक्स बनवून घ्यायचा आधी आणि गोल शेप द्यायचा इथून. त्यानंतर इथून योगपट्टी घ्यायची. योगपट्टी आहे 3.5 इंच. योगपट्टी जिथे आपण उंची घेतली तिथून घ्यायची, जिथे उंची घेतली तिथे. आणि या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि शेप द्यायचा योगपट्टीचा. ही झाली आपली योगपट्टी. आणि टक्स उंची घ्यायची शोल्डरच्या मधोमध. 4 इंच आहे आपलं, 4च्या मधून घ्यायचा. इथून टक्स उंची घ्यायची. टक्स उंची आहे. चौथा भाग घ्यायचा छातीचा. छाती आपली 48 इंच, तर चौथा भाग घ्यायचा. चौथा भाग येतो 12 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच शिलाईसाठी घ्यायचं. 1 किंवा 10 इंच इथे पॉईंट द्यायचा आणि इथून घ्यायचा 5 इंच. हा फुल साईज आहे ही, तर 5 इंच घ्यायचा आहे. आणि लाईन द्यायची इथून. त्यानंतर इथे घ्यायचं आहे 1 इंच, इथे 1 इंच घ्यायचं. टक्स द्यायचे ते. टक्स द्यायचे. त्यानंतर इथून घ्यायचं 1.5 इंच. या पॉईंटपासून 1.5 इंच घ्यायचं. इथे लाईन द्यायची. इथे घ्यायचं अर्धा पाव इंच. त्यानंतर याच पॉईंटपासून 1.5 इंच इथे घ्यायचं आहे आणि जिथे आपण योगपट्टी काढली या बाजूला 2.5 इंच घेऊन तिथून घ्यायचं 1 इंच. तिथून इथपर्यंत लाईन द्यायची. हा तिसरा पॉईंट आपला, हा दुसरा. इथून घ्यायचं पाव इंच. इथे पाव इंच घ्यायचं आहे. नंतर या पॉईंटपासून 2 इंच घ्यायचं वरती. हा झाला मधला टक्स. आणि इथे पण घ्यायचं पाव इंच. हा चौथा टक्स आपला. आता कुठे वाढवायचं बघूया आपण. इथे जास्त घेतला आपण, 1 इंच घेतला आपण. इथे 1 इंच घेतलं आणि इथे 1 इंच घेतलं. हा टक्स आपला कमी होतो इथे, तर इथे वाढवायचं आपल्याला. या बाजूला इथे वाढवलं मी 1 इंच. इथे वाढवलं पुढे.
हा टक्स किती 2 इंच टक्स आला आपला हा, 2 इंच पुढे इथे वाळून घ्यायचा आपल्याला या टक्ससाठी. आणि इथे हा टक्स येतो आर्महोल मधला हा टक्स येतो इथला, त्यासाठी इथे 1 इंच वाळून घ्यायचं आहे पुढे छातीच्या लाईनमध्ये. हा झाला पुढचा भाग आपला. पुन्हा माप बघूया पुढच्या भागाची. इथून उंची घेतली आपण, उंची आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घेतली पुढच्या भागापेक्षा, मागच्या भागापेक्षा. त्याने मागच्या भागापेक्षा 2 इंच जास्त घ्यायचं पुढच्या भागाला. शोल्डर आहे आपला 12 इंच होतं, अर्धा इंच वाढवलं म्हणजे 13 इंच झालं आहे 6.5. तिथून खाली घेतलं 6.5, इथे जेवढं खाली घेतलं याच मापाने. त्यानंतर इथून छातीचं माप घेतलं, छाती आहे 48, तर चौथा भाग 12 इंच येतो, 12 इंच इथे घेतलं, प्लस पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर याच मापाने खाली घेतलं आपण आहे तेवढंच. नंतर इथे 3.5 इंच घेतलं आहे, जिथे आपण उंची घेतली त्याच बाजूला 3.5 इंच घेतलं, आणि जिथे आपला फिटिंगची बाजू येते तिथे 2.5 इंच, 2.5चं माप इथून. त्यानंतर इथे आपण टक्स दिला, इथून टक्स उंची घेतली आणि टक्स उंचीवरती हा पॉईंट दिला आपण. त्यानंतर इथे घेतलं 2.5 इंच, इथून हा पॉईंट 2.5 इंच, आणि इथून या एक पट्टीपासून इथे घेतला 5 इंच, 4 इंच घेतो आपण फुल साईजचा, म्हणजे 5 इंच घेतलं आहे या पॉईंटपासून इथे 5 इंच. त्यानंतर इथून इकडे 1 इंच घेतला आणि इथून इकडे 1 इंच, हा झाला मधला टक्स आपला. त्यानंतर याच पॉईंट टक्सपासून 1.5 इंच इथे घेतला आपण हा टक्स, या पॉईंटपासून 1.5 इंच इथे घेतला हा, या पॉईंटपासून हा 1.5 इंच घेतला इथे, आणि या पॉईंटपासून इथे हा घेतला 2 इंच, हा 2 इंच घेतला फक्त, बाकी 1.5 इंच टक्स घेतला आपण. हा पण 1.5 इंच आहे आणि हा पण 1.5 इंच आहे, फक्त हा 2 इंच टक्स आहे. इथून हा मोठा टक्स जो आहे जिथे आपण योगपट्टी काढली तिथून 1 इंच वरती घेतला हा इथला. त्यानंतर ही लाईन दिली आणि हा घेतला आपण याच्या मधोमध घेतलेला आहे, आणि इथे जे आपण 2 इंच घेतले 1 इंच या मापासाठी टक्ससाठी, ते 2 इंच आपण इथे वाढवलं पुढे त्याच्यामध्ये. ते जो टक्स येतो तो हा कमी पडतो ते पुढे वाढवून घेतला आहे आपण, आणि हा टक्समध्ये इथे कटिंगमध्ये जातो त्यासाठी इथे 1 इंच वाढवलं, आणि इथे 2.5 इंच घेऊन हा शेप दिला आपण गळ्याचा. पुढचा गळा 5.5 आहे, अर्धा इंच जास्त घेतला म्हणजे 6 इंच इथून कापून घेऊया. पुढचा गळा कापूया. एक पट्टी कापून घेऊया आता. आणि इथे कापायचं आहे, म्हणजे 2 इंच पुढे वाढवलं आपण, तिथून इकडे 1 इंचापर्यंत कापायचं आहे. हा झाला वरचा भाग आपला, आणि हा झाला योगपट्टीचा. तो योगपट्टी आपल्याला इतकीच घ्यायची आहे फक्त, जिथे आपलं फिटिंगची बाजू तिथपर्यंत घ्यायची, ही एक्स्ट्रा बाजू कापून घ्यायची इथे ही अशी येईल. म्हणजे हा भाग जो एक्स्ट्रा आपला हा इथे कवर होईल टक्समध्ये, हा व्यवस्थित येईल इथे. हे बघा असा बाईचं माप बघूया आता.
बाही आपली 8 इंच आहे. बाहीची उंची बंद बाजूला घ्यायची. आता साधा ब्लाऊज आहे, त्याला बाही लांबीमध्ये 2 इंच वाढवायचे आहेत. अस्ताच्याला 1 इंच घेतोय आपण. साधा ब्लाऊज आहे, 2 इंच वाढवायचा आहे. इथे 8 इंच आणि हे घेतलं खाली 2 इंच खाली घेतलं इथे. आणि इथे चौथा भाग घ्या छातीचा. छाती आपली 48 आहे, तर चौथा भाग घ्यायचा. लाईन देऊन घ्यायची आधी. खाली पण लाईन द्यायची. इथे आपण तिथे 2 इंच वाढवलं तिथे. इथून घ्यायचं 3 इंच. आतमध्ये घ्यायचं 1.5 इंच. आता इथून 1 इंच घ्यायचं. जिथे उंची घेतली आपण तिथे वरच्या बाजूला दंडघा घ्यायचा. दंडघा घ्यायचा 8.5, म्हणजे तयार 8.5 इंच आहे तो. पुढे 1.5 इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. इथून याला लाईन देऊन घ्यायची. जिथे फिटिंगची लाईन घेतली आपण ती कापून घ्यायचे तर आधी बाकीचा. ही पण लाईन जोडून घ्यायची याला. आणि ही लाईन इथून घ्यायची अशी 1.5 इंचावरती. हे पण 1.5 इंच, हे पण 1.5 इंच घेतली मी. त्यानंतर हे जे 1.5 इंच घेतलं आपण याला जॉईन करायचं आहे वरच्या भागाला. ते दोघांचा मध्य काढायचा आहे. 9.5 येते इथे. 9.5चा मध्य घ्यायचा आहे. असा टेप ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. मध्य पॉईंट काढायचा इथे. वरती घ्यायचं 1/2 इंच आणि खाली घ्यायचं 1/2 इंच आणि सेप द्यायचा. पुन्हा एकदा बघूया. इथे बाही लांबी घेतली मी 8 इंच. बाही लांबी 8 आहे. साधा ब्लाऊज आहे आपला हा, अस्तरचा नाही आहे, म्हणून 2 इंच पुढे घेतली खाली बाही लांबीमध्ये. म्हणजे हे झाली 10 इंच. इथे 8 + 2 10. इथे घेतला छातीचा चौथा भाग. त्यानंतर इथून इथे 3 इंच घेतलं आहे मी. पुढे घेतलं 1.5 इंच. त्यानंतर जिथे आपण बाही लांबी घेतली ही इथे, तिथून दंडखेचं माप टाकलं. दंडखेर आहे 8.5 इंच तयार. प्लस पुढे 1.5 इंच घेतलं शिलाई मार्जिनसाठी. आणि खाली पण 1.5 इंच घेतलं आणि असा सेप दिला आहे हा. इथून या पॉईंटचा आणि या पॉईंटचा मी इथे 1 इंच घेतलं मी. इथून या पॉईंटचा आणि या पॉईंटचा मध्य काढला, हा मध्य पॉईंट. त्यानंतर वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच घेतलं. त्यानंतर हा सेप दिला आहे वरचा असा आणि हा खालचा सेप. कापून घेऊया. आतला भाग कापताना बाही खोलून ठेवायची अशी. एकच साईड कापायचे. कपडा कापून घेऊया आता.
कपडा कटिंग कसा करते बघूया आता. त्यासाठी मी कापड घेतला आहे. हा 1 मीटर कापड आहे. कापड ठेवून घ्यायचा व्यवस्थित आधी. आधी पाठचा भाग काढून घेऊया आणि पाठचा भाग बंद बाजूला काढायचा आहे. ही बंद बाजू आहे कपड्याची, ही बंद बाजू. हा साधा ब्लाऊज आहे फोर टक्स. त्याला कुठेही वाळवायची गरज नाही आणि अस्तारचा पण नाही आहे तसंच आउटलाईन देऊन घ्यायचे फक्त. त्यानंतर बाही लांबी ठेवूया. बाही बाही खालच्या बाजूला ठेवायची आहे. बाहीला पण कुठे वाळवायचं नाही कारण ही झाली बाहीची बाजू आपली. आधी कापून घेऊया एक एक आणि त्या जागेत बसत नाही कपडा हा व्यवस्थित. कापताना डावा हात ठेवायचा कपड्यावर आणि टाचण्या लावून घ्यायच्या. ही झाली बाहीची कटिंग आपली. पाठचा भाग कापून घेऊया आता. ही झाली पाठची बाजू. तर कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचा. कुठे कमी जास्त नाही होणार आहे. पुढचा भाग ठेवून घेऊया. याला पण कुठे वाळवायचं नाही आहे. आपण आधीच वाळवलेलं आहे. पेपर कटिंग करताना वाळवलं आपण आधीच. शिवताना लक्ष ठेवायचं फक्त जितकं आपण शिलाईसाठी जास्त घेतलं तितकं टाकायचं आहे. आता कमी जास्त होऊ शकतो. इथे आपण 1 इंच वाळवतो या बाजूला. तितकं शिलाईमध्ये गेलं पाहिजे तुमचं. आता कमी जास्त होऊ शकतो इथे.
इथे पण तसंच. कापून घेऊया पुढचा भाग. हा झाला पुढचा भाग आपला. योगपट्टी काढूया आता. योगपट्टा आपला 4 लागतील, त्यासाठी कापड चौपट ठेवून घ्यायचा असा आधी. असं ठेवायचं आहे. कापून घेऊया आता. खालची बाजू कापून घेऊया व्यवस्थित आधी, कमी जास्त कापड आहे तो. ह्या झाल्या पट्ट्या आपल्या. ह्या झाल्या 4 पट्ट्या. 1 2 3 आणि 4 ह्या. आता पायपिंगच्या पट्ट्या काढूया. पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या ते बघा आधी. जिथे आपला कपडा असा ताणतो असं खेचून बघायचा आधी असा. त्या ठिकाणी पट्ट्या काढायच्या, अशा ठिकाणी किंवा अशा ठिकाणी. साधारण 1.5 किंवा 1.25 इंच पट्टी काढायची. तुमचा गळा कमी जास्त बघून पट्ट्या काढायच्यात. कापायच्या कशा ते बघूया. तिरपी कापायची अशी, आणि हे टोक या बाजूला. इथे पट्टी अशी दिसेल, हे टोक वरती आणि याचं टोक खाली इकडे. हे पण तसंच कापायचं आहे. या झाल्या पट्ट्या आपल्या. आणखी एक पट्टी काढून घेऊया. इथं पायपिंगच्या पट्ट्या. काचपट्टी पट्टी काढायची आता.
एक पट्टी 3 इंच घ्यायचे, जिला आपण बटन लावतो, आणि एक पट्टी 2 इंच घ्यायची. ही झाली 3 इंचवाली पट्टी आणि ही आपली 2 इंच. कंबरपट्टी काढायची आता. कंबरपट्टी सीधा कपड्यामधून काढायचे. 1.5 इंच घ्यायचे, 1.5 किंवा 2 इंच. कपडा बघून ॲडजस्ट करायचा. पट्ट्या कधी पण पायपिंगच्या आणि कमरपट्टी पण. ह्या झाल्या 2 पट्ट्या. आणि फुल साईजचा ब्लाऊज आहे. थोडं कमी जास्त पट्टी पडू शकते, म्हणून थोडी आणखी काढते मी एक. कटिंग माझी झालेली आहे सगळी फोटक्स ब्लाऊजची. आता ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल ते विचारा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर दिसेल.